पाणी शिर्डी नगर परिषदेला स्वच्छतेची कोट्यावधींची बक्षिसे मिळाली असून मात्र गेल्या काही काळात अधिकारी कर्मचारी यांच्या अक्षम्य हलगर्जीपणामुळे शहराच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष झाल्याचा आज उपनगर अध्यक्ष अभय भैया शेळके यांच्यासह आरोग्य सभापती दीपक गोंदकर व सर्व नगरसेवकांच्या निदर्शनास आला असून अभय भैयांसह आरोग्य सभापती दीपक गोंदकर यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरत शहरातील कोपरा स्वच्छ दिसला पाहिजे, तसेच व्यावसायिकांनी आपापल्या व्यवसायाच्या ठिकाणी स्वच्छता ठेवावी, जितकी जबाबदारी नागरिकांची आहे तितकी स्वच्छता कर्मचाऱ्यांची देखील राहील असा इशारा देत यापुढील काळात शहर अस्वच्छ करणाऱ्यांना दंडात्मक कारवाईचा इशारा व कामात कुचराई करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करणार असल्याचं उपनगर अध्यक्ष अभय भैया शेळके व आरोग्य सभापती दीपक गोंदकर यांनी सांगितलंय। आज सकाळी आमचे शिर्डी नगर परिषदेचे निर्वाचित नगराध्यक्ष असतील, उपनगराध्यक्ष असतील, तसेच सर्व नगरसेवक या ठिकाणी आम्ही पाहणी केली। स्वच्छता संदर्भात असेल किंवा बांधकाम विभागाचे काही कामं असतील तर आम्हाला असं बऱ्याच ठिकाणी निदर्शनास आलं की कचरा काही ठिकाणी स्वच्छता आहे, परंतु असे अनेक भाग आहे की जिथे कचरा उचलण्यात येत नाही, मातीचे ढीग तयार झालेले आहेत। तरी आम्ही सर्व आता नगरसेवकांचं आमचं सगळं जे टीम आहे आम्ही पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश दिलेले आहेत आणि आम्हाला खात्री आहे की लवकरात लवकर शिर्डी चांगल्या पद्धतीने स्वच्छ होईल आणि इथून पुढे या काळामध्ये माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील असतील, सुजयदादा विखे पाटील असतील यांच्या नेतृत्वाखाली शिर्डी नगर परिषद हे स्वच्छतेचं प्रथम बक्षीस जे 8 वर्षापूर्वी दोनदा आपण हे बक्षीस घेतलेलं होतं ते बक्षीस देखील या वर्षी आम्ही मिळू अशी आम्ही अपेक्षा व्यक्त करतो। निश्चितच आता या ठिकाणी आम्ही असं ठरवलं आहे की व्यवसाय करणारे जे दुकानदार आहेत त्यांची आम्ही एकत्रित बैठक घेऊन त्यांना पण नियमावली करून देणार आहे की डस्टबिन प्रत्येकाने वापर केला पाहिजे, दुकान बंद केल्यानंतर डस्टबिन मध्ये कचरा टाकला पाहिजे आणि जे साफसफाई कर्मचारी आहेत यांना देखील सांगितलेलं आहे की तो कचरा व्यवस्थित सकाळी उचलून तो त्याची विल्हेवाट या ठिकाणी लावली गेली पाहिजे आणि ही नियमावली कर्मचाऱ्यांना पण असणार आहे आणि व्यावसायिकांना पण त्याचं पालन या ठिकाणी करावं लागणार आहे आणि जे कर्मचारी या ठिकाणी काम व्यवस्थित करणार नाही त्यांचं या ठिकाणी निलंबन आपण करण्याची तयारी देखील दाखवलेली आहे आणि आजच सकाळी माननीय अभय भैया यांनी 2 कर्मचारी निलंबित केले ज्यांनी कामचुकारपणा केलेला आहे कामामध्ये, त्यांना निलंबित देखील या ठिकाणी आपण केलेलं आहे। अधिकाऱ्यांचं दुर्लक्ष असल्यामुळं आम्हाला रस्त्यावर उतरायची वेळ आलेली आहे आणि आम्ही त्यांना डेडलाईन दिलेली आहे। साधारण त्यांनी महिनाभराच्या आत आम्हाला शिर्डी सुतासारखी सरळ करायची आहे आणि त्यासाठी बरेचसे बंधनं आम्ही त्यांच्यावर घातलेले आहेत। ज्या ठिकाणी कचरा आहे त्या ठिकाणी दंडात्मक कारवाई करणे, त्याच्यानंतर अधिकारी जर काम करत नसले तर त्यांना घरचा रस्ता दाखवणे, अशा कडक शिस्त अशी लागावी म्हणून त्या संदर्भात आम्ही पावलं उचललेली आहेत। नमस्कार। श्री साईबाबांच्या पावनभूमीत तुमचे हक्काचे आणि सुरक्षित घर घेण्याची सुवर्ण संधी चालून आली आहे। आम्ही घेऊन आलो आहोत साई आनंद पार्क। येथे आहे श्री साई कृपेचे आणि आनंदाची आत्मानुभूती। 5 एकरमध्ये 100% लीगल सर्व सोयींनी युक्त रहिवासी प्लॉट्स, रस्ते, स्ट्रीट लाईट्स, श्री महादेवाचं मंदिर, निसर्गरम्य हिरवाईनं नटलेला परिसर, सगळं काही तयार। अंतर्गत प्रशस्त रस्ते आणि प्रस्तावित 12 मीटर आणि 15 मीटर DP रोड लगत विकसित प्लॉट्स आणि हो, आपले श्री साई मंदिर, शाळा, मार्केट सर्व काही फक्त 5 मिनिटांच्या अंतरावर। सुरक्षित गुंतवणूक, तज्ञ वकिलांमार्फत खरेदी विक्री आणि वास्तुशास्त्रानुसार प्लॉट्स, सुरक्षित, शांत आणि सुसंस्कृत वातावरणात एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीमध्ये श्री साईबाबा मंदिरापासून अगदी काही मिनिटांवर। साई आनंद पार्क म्हणजे आनंदाचं, विश्वासाचं आणि समाधानाचं ठिकाण। आजच बुकिंग करा। मर्यादित प्लॉट्स उपलब्ध, कारण साई आनंद पार्क म्हणजे साई आनंदाची अनुभूती।